आमच्या कॉलेज पुढे ना एवढा घाण ॲक्सिडेंट झालता ना या गाडीचा की बस रे बा. आणि ही बस कशाला ठोकलेली काय माहित. तर नमस्कार मित्रांनो, मी करण ब्लॉगर. तुम्हाला तर माहितीच असेल आम्ही सकाळ सकाळ सिद्धेश्वरला आलतो नाही का. आणि आज आमच्या संघ इंजिनिअरवाला सुमित दादा पण होता. तो म्हणला सिद्धेश्वरला गेल्यावर दिवस ना चांगला जातो नाही का. म्हणलं चल मग जाऊन येऊ. मग काय आलो आतमध्ये, घेतलं दर्शनाने, बाहेर आलो. इथं माशांना खायला टाकत होता नाही का दादा. आज काय मासे एवढे दिसत नव्हते, 4-5 मासे होते, बाकीचे काय झोपलेले का काय नाही काही बोला. पण सकाळ सकाळ थंडीचं चहा पिलं ना बरं वाटतं नाही का जरा. प्रत्येक काही कारण मी करीत बसतो. गाडीला सिस्टीम लय भारी बसवली बाबा. या पोरांचा काहीतरी विचार चाललेला, म्हणत होती वाळू माफायचा धंदा करायचा नाही का. आता काय करावं तुम्हीच सांगा यांना. काय आलो वर्गात, याला काय आलं का ना बरं प्यांगळ लागत. आम्ही काय यांच्या वर्गात नाही, आमचा दुसरा वर्ग आहे नाही. आमच्या कॉलेजमध्ये डायरेक्ट चहा येते बाबा शिक्षक लोकांसाठी. मग काय आता निघायचं होतं घरी. प्रतीक शेटला म्हणलं जातो घरी नाही का. काय इथंच हॉटेलच असतंय, मला काही काम नव्हतं म्हणून बसलो व्हिडिओ गाडी तिथं. तन्मय आलता शाळेतून आल्या आल्या पुढं बांधीत बसलेला आपलं नाही का. आपलं रोजच काम असते पुढं बांधायचं. संध्याकाळचं 5 वाजता तन्मय आल्यावर तिथं छोट्याचं काहीतरी काम चाललेलं जग गोळा करायचं. बाई एवढा लाज होता ना व्हिडिओ मध्ये. तेवढं तिथं लालपरीचं आगमन झालं नाही का. वातावरण एवढं भारी झालं ना, फोटो काढायचं मन करत होतं पण काय काढलं. तिथे छोटूचं काय झालेलं का नाही, डोक्यावर टोप घेऊन उभा होता. तेवढ्या त्या बंडचं आगमन झालं. कुठे गेलता काय ना बाई, एवढं इंटिकवानी वागतोय ना की मला पर हसा येते. आणि तेवढ्यात तन्मयचा जोडीदार आला नाही का. बसली दोघ जण गप्पा मारीत. तन्मय लांबूनच हसत होता. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करून टाक आणि फॉलो पण कर.